ब्रह्माचे स्वरूप आपण असलेले ज्ञान. सद्गुरूचे स्वरूप अनंत अपार आहे. राम, कृष्ण, हरी ही त्याची अलंकारिक नावे आहेत. जन्म पण मिथ्या ठरले म्हणून जन्मापासून जे जे निर्माण झाले ते पण मिथ्या ठरले. सद्गुरूला शरण गेल्याने हे जन्ममरण मिथ्या ठरते. गुरु परब्रह्म आहे हे कोणाच्या ध्यानात आले असेल तर तो ते अंतःकरणात तसे वापरतो व त्याला गुरुपद प्राप्त होते. लिंगदेह पुसून टाकला की जन्म नाहीसा झाला. मग उरले ते अजन्म आहे. अहंभाव करतेपण सद्गुरु कृपेने नाहीसे होते. समजले उमजले हे समाधान कधी नष्ट होत नाही. सद्गुरु कृपा म्हणजे त्याचे चैतन्य उघड होणे. जे चैतन्य देहरूपाने मानत होते ते मी पण गेले. जीव म्हणून व्यक्तित्व होते ते देहाच्या मापाने होते. मी एक व्यक्ती आहे ही कल्पनाच गेली. आता उरले ते तुझे व्यापकत्व. मी आहे असा जो मला अनुभव आहे तो हे सद्गुरू तुझ्या असण्याचा आहे. मी म्हणून जे आहे ते तूच आहेस. अशी एकनाथांची जनार्दन स्वामींबद्दल गुरुभक्ती होती. ब्रह्माचे स्वरूप आपण असलेले ज्ञान. लिंगदेहाचे मर्दन झाले नाही तोपर्यंत मी पण व्यवहारते. जन्मपणा जन्मातून गेला. आपण असल्याचे आपल्या ध्यानात आहे हे लक्ष या आधी देहाकार होते ते आता विराट विश्वरूप झाले. सद्गुरूचे स्मरण करता करता असद्गुरूपणा हळूहळू निघून गेला आहे. परब्रह्म प्राप्ती म्हणजे सद्गुरू कृपा. सद्गुरू कृपा म्हणजे स्वरूप प्राप्ती. ऐकल्याप्रमाणे तुम्ही स्वतः होऊन जा, मग सद्गुरू कृपा होईल. सद्गुरूच्या स्वरूपविना आपण काही नाही. जगात नाना कल्पना घेऊन कायेतील चेतना व्यवहारते आहे, परंतु सद्गुरूच्या शब्दावर ज्याने आपले लक्ष स्थिर ठेवले आहे त्याला त्याची कृपा निर्माण होते. सद्गुरूचे स्वरूप उघडे होते व ते प्रत्यक्ष आपणच आहोत हे कळून येते. जगाचा स्वप्नाचा सर्व अनुभव कायेतून येतोय. कायेत आहे तरी काय ते जाणले त्याने लिंगदेह सांडला. मग उरला आपण असा मोकळा भावार्थ. आता व्यक्ती काया नाही. गुरुकृपा काय झाली तर जीवपणा नाहीसा झाला. जन्म कल्पना संपली. ज्याला हे ज्ञान झालेले नाही त्याला कालधर्म आहे. जन्मापासून मरेपर्यंत आयुष्य म्हणजे नेमून दिलेल्या हंगामाचे नाव. काळ हे हंगामाचे नाव आहे. कितीही सावधपणे वागलात तरी तुम्हाला येणारा कोणताही अनुभव कालाच्या स्वाधीन आहे. मी ज्ञान आहे व ज्ञानाचाही जाणता आहे अशी धारणा धरून बसा. तुमचा अनुभव आज कालवश आहे. काळ संपला नाही तोवर सदा सर्वदा साठी जागे व्हा. कोणताही ज्ञानी दिवस म्हणजे एक क्षणच मानतो. क्षणाच्या मापाने सर्व व्यवहार चालला आहे. ज्ञानसूर्य म्हणजे आपणच प्रकाश. तुम्ही तुमच्याकरता तुम्हाला काय राखून ठेवायला मागता? जे जे तुम्हाला कळणार आहे ते हंगामापुरतेच आहे. हे जर कालतत्व तुम्हाला कळले तर तुम्ही कालातीत व्हाल. या सर्वाचा निवाडा फक्त गुरुवचनानेच होईल. अंतर्यामात आपोआप जी गुरगुर चालू आहे त्यावर लक्ष ठेवा. अज्ञान काळात मुक्तीची गरज होती. ज्ञान झाल्यावर त्या मुक्तीना दासी अशी संज्ञा दिली. जोपर्यंत व्यक्तित्वाचा ओलावा आहे तोपर्यंत मुक्ती कार्य करत असतात. व्यक्तीचे व्यक्तित्व कालावर अवलंबून असते. त्या काळाचा जाणता सद्गुरू. सद्गुरूच्या नामाचा प्रताप एवढा आहे. साधक स्वतःबद्दल निश्चिंत झाला पाहिजे. जो कालावर अवलंबून आहे तो निश्चिंत होत नाही. काळाच्या जाणत्याला आयुष्याची जरुरी असते. आत्मानंद म्हणजे कालविरहित आपले स्वरूप कसे आहे याचे ज्ञान. उदयाचा अस्त झाल्यानंतरच्या गोष्टी आम्ही सांगतो. पूर्व पक्षात माया निरसन करतात म्हणजे ब्रह्म सत्य व जग मिथ्या. उत्तर पक्षात ब्रह्म निरसन करतात म्हणजे ज्याला ब्रह्म असे म्हणतात ती आपण असल्याची जाणीव हंगामी आहे. ती नित्य सत्य नव्हे. केव्हा न केव्हा जाणीवेची नेणीव झालीच पाहिजे. म्हणजे जाणीवेचा उदय होण्यापूर्वी किंवा जाणीव ही नेणीव रूप झाल्यावर आपले नित्य सत्य स्वरूप कसे आहे. नित्य सत्य स्वरूपाचा अनुभव घेता येत नाही.
ते तर्काने जाणता येत नाही, फक्त विवेकाने ओळखायचे आहे. इतर कुठल्याही साधनेची जरुरी नाही. तुमचा अनुभव उदय व अस्त यांच्या मधला आहे. सद्गुरू हे स्वतःचे रूप आहे. सद्गुरू स्वरूप असाच ज्याचा उल्लेख आहे. प्राणी आपल्याला जे जे मानतोय ते कालधर्मी आहे. तू आणि तुझे काही नाही. अगदी उगी रहा. सांडायची वाव मिळवायची भानगड करू नको. मन जन्मले आहे, तू नव्हे.